तक्षक नावाचा सर्प येऊन तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. मग त्याच ठिकाणी जायची. पण याच्यासाठी सृष्टी निर्मिती ही झालीच पाहिजे. मग शुकदेव राजाला सांगतायत की सृष्टी निर्मितीची कथा कशी निर्माण झाली. तर विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्माची निर्मिती झाली. विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते, सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. महिला मंडळ नाव लक्षात ठेवा. सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार ही ब्रह्मदेवाची 4 मानसपुत्र. की संत देखील म्हणतात तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. ब्रह्मदेवाचे हे 4 मानसपुत्र. मग देवानं पहिलं जोडपं निर्माण केलं मनु आणि शत्रुपा यांचं. सृष्टी निर्मिती तर करायची ब्रह्मदेवाला सांगितलं. मग देवानं पहिलं जोडपं निर्माण केलं मनु आणि शत्रुपा. तर त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर त्यांना 2 मुलं झाली, प्रियवत आणि उत्तानपाद. 2 मुलं आणि 3 मुली, आकुती, प्रसूती आणि देवहूती. हे 2 मुलं आणि ह्या 3 मुली. मग सांगितलं या सृष्टीचा तर विस्तार करायचा आहे. त्यातल्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. कर्दम ऋषीशी झाल्याच्या नंतर त्यांना 9 मुली झाल्या. त्या 9 मुली अशा आहेत. त्या 9 कन्या म्हणजे नवविधा भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. त्या 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती आहे. सृष्टी निर्मिती तर करायची. देवहूतीचा आणि कर्दम ऋषींचा विवाह झाला. त्यांना 9 मुली झाल्या. या 9 मुली म्हणजेच नवदा भक्ती. आणि ही भक्ती, नवदा भक्ती सिद्ध झाल्यावरच कपिल भगवान जन्माला येतात. कर्दम व देवहूतीचे 10वे संतान म्हणजे कपिल भगवान आहे. ते योगी व साधू पुरुष आचार्य होते. आणि कपिल भगवंताच्या जन्मानंतर ब्रह्मादी देव कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात. ते कर्दम ऋषींना म्हणतात की तुझा गृहस्थाश्रम सफल झाला. आता तू जगत पित्याचा पिता झालास. तुझा पुत्र जगात दिव्य ज्ञानाचा उपदेश करील. देवहूती आणि कर्दम ऋषींचा 10वा पुत्र कपिल भगवान. त्यांना सांगितलं तुमचा गृहस्थाश्रम सफल झाला. तुमचा जो 10वा पुत्र आहे या जगाला फार मोठं दिव्य ज्ञान देणारा आहे. कारण कपिल भगवान जन्माला आल्याच्या नंतर, कपिल भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर देवहूती कर्दम ऋषींना म्हणते की तुम्ही आता गृहस्थ आश्रमाचा त्याग केला तरी चालेल. पण कर्दम ऋषी म्हणतायत की मला आत्ताच गृहस्थ आश्रमाचा त्याग करून जमणार नाही. अजून माझ्या पाठीमागं माझ्या 9 मुली आहेत, त्यांचा विवाह मला करायचा आहे. परंतु देवहूती माता सांगतायत की तुम्हाला त्या 9 मुलींची चिंता करण्याची गरज नाही. आता घरामध्ये साक्षात भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या 9 मुलींची चिंता करायची तरी काय गरज. तर सांगितलं तुम्ही त्या मुलींची चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन तुम्ही करा. मग कर्दम ऋषींनी गृहस्थ आश्रमाचा त्याग केला आणि
तपश्चर्येसाठी निघून गेले. तर माता देवहूतीने कपिल भगवंताला अनेक प्रश्न विचारले आणि कपिल भगवान माता देवहूतीला उपदेश करतायत. कपिल भगवंतानं देवहूतीला असं सांख्यशास्त्र सांगितलं की ते शास्त्र जगात कुणी सांगू शकलं नाही. कपिल भगवान सांगतायत माता देवहूतीला, माता देवहूती म्हणतायत एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे. म्हणे विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. त्यावेळेस माता देवहूतीने असा प्रश्न केला की चित्तामध्ये, आपल्या चित्तामध्ये देव स्थिर कसा करावा. फार सुंदर प्रश्न त्यांनी केला की आपल्या चित्तामध्ये देव स्थिर कसा करावा. कपिल सांगतायत माते, त्याच्यासाठी आपलं चित्त शुद्ध असावं लागतं. आपलं जर चित्त जर शुद्ध असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये देवाला यायला अजिबात वेळ लागत नाही. कपिल भगवान सांगतायत देवहूती मातेला की चित्तामध्ये देव स्थिर कसा करायचा. तर संत देखील सांगतायत, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. किंवा माऊली ज्ञानोबांनी देखील सांगितलेलं आहे, त्रिवेणी संगामी नाना तीर्थ जर चित्तामध्ये देव स्थिर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं चित्त शुद्ध असावं लागतं. चित्त आपलं निर्मळ असावं लागतंय. तेव्हाच आपल्या चित्तामध्ये देव स्थिर होतो. आता तुम्ही इथं कथा ऐकताय, सर्वजण महिला पुरुष सगळेजण इथे बसलाय, पण जर तुमचं चित्तच कथेमध्ये नसेल तर ही जी 7 दिवसाची कथा तुम्ही ऐकणार आहात ती तुमच्या चित्तामध्ये स्थिर होणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये ती कथा स्थिर होणार नाही. याच्यासाठी मला 7 दिवस तुमचं फक्त चित्त पाहिजे. तुम्ही जर ही कथा चित्त देऊन ऐकली तर तुमच्या अंतःकरणामध्ये ही कथा जाईल, अंतःकरणामध्ये घर करेल. माता देवहूतीने प्रश्न केला की चित्तामध्ये देव स्थिर कसा करावा. तर कपिल भगवंतानं सांगितलं त्याच्यासाठी आपलं चित्त निर्मळ असावं लागतं.
कारण जर आपल्या चित्तामध्ये देव स्थिर झाला तर संत सांगतायत की साठविला हरी जिही हृदय मंदिर. साक्षात भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतो, पण त्याच्यासाठी आपलं चित्त निर्मळ असावं लागतं. परत माता देवहूतींनी आणखी एक दुसरा प्रश्न केला. माता देवहूती म्हणतायत की भगवान या जगामध्ये सुख कोणत्या गोष्टीत आहे? हाही प्रश्न फार सुंदर आहे. सुख कशामध्ये आहे? कपिल भगवान हसले आणि फार सुंदर उत्तर देतात. कपिल भगवान की माते, फार सुंदर प्रश्न तू केला की या जगाला कळावा असा प्रश्न तू मला केलाय की सुख कशामध्ये आहे. त्यावेळेस कपिल भगवान सांगतायत, सुख जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला सुख भेटतं. आणि संत देखील सांगतात की सुख वाटे हिची ठाई बहुपाई संतांचे. सुख कशामध्ये आहे असा प्रश्न केला, पण कपिल भगवान सांगतायत माते, हा जो संसार आहे ना, हा संसार दुःखाने गुरफटलेला आहे. या संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख आपल्याला पाहायला भेटत नाही. मी तुम्हाला त्या दिवशी कीर्तनामध्ये सांगितलं की हा संसार कसा आहे. संत सांगतायत संसार कसा आहे. दुःख बांधवानी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवानी आहे हा संसार. दुःख बांधवानी आहे हा संसार. संत सांगतायत की संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. कपिल भगवान माता देवहूतीला उपदेश करतायत की माते, तुला जर संसार करायचा असेल तर या संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही आणि सुख आपल्याला पाहायला भेटतच नाही. मला सांगा, संसारामध्ये सुख आहे का? हा, नवीन दिसते का मी? नवीन आहे का? नाही ना, मग बोलत चला. संसारामध्ये सुख आहे का? नाही. पुरुष मंडळ, संसारामध्ये सुख आहे का? नाही. मग द्यायचं सोडून? सुटत तर नाही. संसारामध्ये सुखही नाही, संसार सुटतही नाही. हा संसार कसा आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बहिणाबाईंनी एवढं सुंदर वर्णन केलंय. बहिणाबाई म्हणतायत की संसारात तीळ मात्र सुख आपल्याला पाहायला भेटत नाही. बहिणाबाई सांगतायत की हा संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर आधी हाताला चाटाके मग मिळत भाकर. आधी हाताला चाटाके मग मिळत भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर.
अरे संसार संसार सत वाजला वार, आधी हाताला चाटाके मग मिळते भाकर. कपिल भगवान उपदेश करतायत, माते या संसारामध्ये तीळ मात्र सुख आपल्याला पाहायला भेटत नाही. हा संसार सुखाचा नाही. दुसरा प्रश्न झाला, कपिल भगवंतानं माता देवहूतीनं कपिल भगवंताला अनेक प्रकारचे प्रश्न केले. कपिल भगवंताने अगदी सुंदर प्रकारे माता देवहूतीला उपदेश केला. म्हणून कपिल भगवान देवहूती मातेला सांगतात, संसारामध्ये सुख नाही, भगवंताचं नामस्मरण करण्यातच सुख आहे, भगवंताची भक्ती करण्यातच सुख आहे. असा उपदेश कपिल भगवान माता देवहूतीला करतायत. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद हे गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद अशा प्रकारे कपिल भगवान माता देवहूतीला उपदेश करतायत. सृष्टी निर्मिती तर झाली, याच्यानंतर शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत. बाळ ध्रुवाची कथा राजा परीक्षितीला शुकदेव सांगतायत की मनु महाराजांना 2 पुत्र होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद. मी तुम्हाला सांगितलं प्रियव्रत आणि उत्तानपाद. त्याच्यातलाच एक उत्तानपाद, त्याला 2 राण्या होत्या, 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव सुरुची आणि एकीचं नाव सुनीती. सुरुची आणि सुनीती, सुनीतीच्या मुलाचं नाव होतं, सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव आणि सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम. एक दिवस उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला. बाळ ध्रुवांनी पाहिले की माझा भाऊ माझ्या वडिलांच्या मांडीवर बसला. बाळ ध्रुव देखील मांडीवर बसण्यासाठी गेले. पण सुरुचीनं पाहिलं आणि सुरुचीनं आवाज दिला, पुत्रा, ती मांडी तुझ्यासाठी नाही, फक्त माझ्या मुलासाठी आहे. तुला जर त्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. बाळाला वाईट वाटलं. बाळ आईकडे आला. का ग आई, मी काय पाप केलं की मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा देखील अधिकार नाही? असं का? तर आई समजावून सांगते, बाळ,
जाऊ दे, काय त्यात एवढं असतं, मांडीवर बसणं तरी काय आहे. आई मला त्या बाबाच्या मांडीवर बसायचं, मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. तर सुनीती आपली आई बाळ ध्रुवाला समजावून सांगते, त्या भगवान परमात्म्याला तुला भेटावं लागेल. तो भगवान परमात्मा तुला त्या आपल्या वडिलांच्या मांडीवर तुला बसेल. आई समजावून सांगते. त्यावेळेस बाळ ध्रुवाने प्रश्न केला, आई तो देव कुठं राहतो. तर आईनं सांगितलं, तो देव वनात राहतो. मग मी जाऊ काय त्या देवाला प्राप्त करण्यासाठी. तर आई सांगते, ध्रुवा त्या वनामध्ये पक्षी राहतात, हिंसर प्राणी राहतात, ते वनामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहतात, तुला मावेल का ते. हो म्हणे, मी देवाला प्राप्त करून आणि तुलाही देवाला दाखवून देईल. असा मुलगा जर आपल्या पोटी जन्माला आला तर समजावं देवानं आपली कुस पवित्र केली. बाळ ध्रुवांसारखा मुलगा जर आपल्या पोटी जन्माला आला की आईला देव दाखवणारा मुलगा आईला सांगतोय, आई मी भेटणार त्या देवाला, मी जाणार. आणि अगदी छोटीचं 5 वर्षाचं बाळ ध्रुवांचं वय, निघाले तपश्चर्येसाठी. समोरून नारद मुनी आले आणि नारद मुनींनी पाहिलं. नारद मुनी म्हणतात, ध्रुवा कुठे चालला रे तू. त्यावेळेस सांगतात, बाळ ध्रुव मला तो देव प्राप्त करून घ्यायचा आहे, मी वनामध्ये चाललोय. त्या देवाला मला पाहायचंय, मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचंय. त्याच्यासाठी मी चाललो, वनात चाललो, तपश्चर्या करण्यासाठी चाललो. अरे ध्रुवा, त्या वनामध्ये मोठमोठे प्राणी राहतात, ते वन तुला मावेल का. म्हणे, हो काळजी करू नका, जिथे कुणी नसतं तिथे तो जगाचा मालक असतो, त्याची काळजी करणारा तो असतो, तुम्ही काळजी करू नका, मी देवाला प्राप्त करीन. नारद महर्षी सांगतायत, तुम्ही मागे फिरा. नाही नाही म्हणे, मला त्या देवाला प्राप्तच करून घ्यायचंय. बाळ ध्रुव म्हणतायत, हाची ने माता न फिरे मागा. माघारी जाणार नाही, मला तो देव प्राप्त करायचा आहे, मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसायचंय. पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी ध्रुवबाळ तपश्चर्या करायला गेले, वनामध्ये गेले आणि त्यांनी तपश्चर्या चालू केली, भगवंताचं नामस्मरण चालू केलं. ओम नमो भगवती वासुदेवा, ओम नमो भगवती वासुदेवा. भगवते
अगदी एक छोटस 5 वर्षाचं वय त्यांचं. लक्ष्मी देवाला म्हणते, पहा ना किती छोटा बालक आहे, भगवंत तुमचं नामस्मरण करतोय, तुम्ही जाता की मी जाऊ. देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि भगवान परमात्मा प्रगट झाले आणि बाळ ध्रुवांना दर्शन दिले. तर देवाला विचारलं, ध्रुवा तुझी काय इच्छा आहे? तर अगदी छोटस वय, इच्छा देखील लहानच होती. म्हणे मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं, बाकी काहीच इच्छा नाही माझी. देव सांगतायत की पुत्रा, तू एवढं अनुष्ठान केलं, एवढा जप केला, एवढं भगवंताचं नामस्मरण केलं, तुला अनेक गोष्टी मी देऊन टाकल्या, पित्याची मांडीच काय, पित्याची मांडी तर याच्या पुढे काहीच नाही. अशा प्रकारे बाळ ध्रुवांची कथा देखील राजा परीक्षितीला सुखदेव सांगतायत. यानंतर तर फार सुंदर प्रश्न केला राजा परीक्षितीने. सुखदेव महाराजांना फार सुंदर प्रश्न केला की राजा परीक्षिती म्हणतायत की नरक किती आहेत आणि स्वर्ग किती आहेत, नरक किती आहेत आणि कशा प्रकारचे आहेत. आता नरकामध्ये गेल्याच नंतर काय होतं आपल्याला चांगलंच माहिती आहे की नाही महिला मंडळ? माहिती आहे ना? का तुम्ही जाऊन आले का? नरक किती आहेत आणि कशा प्रकारचे आहेत. तर शुकदेव सांगतायत की राजा, माणसाला जिथं जायचं नाही ना तिथला पत्ताच विचारू नये. आणि माणसाला जास्त ही सवय असते, जिथं जायचं नाही तिथला पत्ता जास्त विचारतात लोक. एक व्यक्ती असाच बस स्टँड वरती उभा राहिला बीडच्या, आणि एक गृहस्थाला विचारायला लागला, एका पोलिसाला विचारायला लागला की ही बस कुठे जाणार आहे. त्यांनी सांगितलं ही बस औरंगाबादला जाणार आहे, संभाजीनगरला जाणार आहे. पुन्हा दुसरी बस आली, पुन्हा विचारलं ही बस कुठे जाणार आहे, म्हणे ही बस नगरला जाणार आहे. पुन्हा तिसरी बस आली, पुन्हा विचारलं ही बस कुठे जाणार आहे, म्हणे ही बस बीडला जाणार आहे. म्हणे तुम्हाला जायचं कुठं? तो म्हणे मला कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं, फक्त विचारलं तुम्हाला. तो म्हणे मग जिथं जायचं नाही तिथला पत्ताच माणसाने विचारू नये. शुकदेव सांगतात राजा,
आपल्याला जिथं जायचं नाही ना तिथला पत्ता कधीच विचारायचा नाही. फार सुंदर फार अद्भुत कथा शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात. माता देवहूती आणि प्रसूती आणि आकुती ह्या 3 मुली मनु महाराज यांची कन्या. याच्यानंतर राजा परीक्षितीला शुकदेव वृषभ देवाची कथा सांगतायत. जड भरत राजाची कथा सांगतायत. त्या कथा आपल्याला पाहायच्यात, पण एकदा महिला मंडळ सगळ्यांनी उठून कालच्या सारखं भजन करायचं.
आपल्याला सांगतायत. त्यानंतर त्याने एका पवित्र ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आणि जन्म घेतल्याच्या नंतर राजा भरत याचा हा शेवटचा जन्म होता. त्याला आपल्या पूर्वजन्माचे ज्ञान होते. हरणाच्या प्रेमामुळे आपल्याला पशुजन्म घ्यावा लागला. त्याच्याकडून एक चूक झाली होती. हरणाचा त्याग केला. आपल्याला एक पशु जन्माला यावं लागलं आणि सांसारिक दृष्टीने परमन आणि परमधन यांचे ज्याला आकर्षण आहे ना तो चेतन आणि ज्याला आकर्षण नाही तो जड. शुकदेव सांगतायत, राजा आनंद प्रभूला विसरून संसार सुखात फसणाऱ्या मनुष्याला जड म्हटले आहे. म्हणजे हा जो केवळ एक भगवान परमात्मा आहे, आपण त्याला विसरून फक्त संसारच जर केला तर शुकदेव सांगतायत राजा त्याला जड म्हटलं गेलेलं आहे. शुकदेव सांगतात, राजा संसारिक लोकांनी भरत मुनीचे नाव जड भरत असे ठेवले, पण ऐक, लोक भरत मुनींना मूर्ख समजायचे, पण पूर्वजन्माचे ज्ञान असलेला जड भरत त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत. त्याला माहिती होते की ज्ञान हे भोगासाठी प्रतिष्ठेसाठी नाही, ते मुक्तीसाठी आहे. पूर्वजन्मात पशुवरील आसक्तीमुळे मला पशुजन्म मिळाला. आता मी कोणावरही आसक्ती ठेवणार नाही. माझी आसक्ती आता परमात्म्यावरच आहे, कारण मी आता त्याचे चिंतन करीन, त्याचा ध्यास करीन. आणि एक गोष्ट ऐका, ईश्वराने मनुष्याला कामासाठी दोन इंद्रिये दिलेली आहेत. दोन डोळ्यांनी आपण एकच दृष्टी पाहतो. मग याच डोळ्यांनी, याच तोंडाने, याच हाताने जर भगवंताचं नामस्मरण जर केलं, भगवंतानं अनेक प्रकारचे इंद्रिय आपल्याला दिले. या डोळ्यांनी, या हाताने, या जिभेने जर भगवंताचं नामस्मरण जर केलं तर शुकदेव सांगतायत राजाला, मी जर दुसरा बोललो तर मला त्याच्याबद्दल आदर आसक्ती या गोष्टी मला निर्माण होतील. त्या आसक्तीपासून नवे प्रारब्ध निर्माण होईल आणि मग ते प्रारब्ध फेडण्यासाठी परत मला जन्म घ्यावा लागेल. आसक्ती निर्माण झाल्याच्या नंतर मला परत जन्माला यावं लागेल, मला परत जन्म घ्यावा लागेल. जड भरताच्या पित्याची अशी एक इच्छा होती की त्याला शिकून मोठा पंडित करायचं, मोठा ज्ञानी करायचं. पित्याची तर खूप इच्छा होती, पण जड भरत राजाला आपले पंडित्व दाखवून द्यायचे नव्हते, आपलं ज्ञान लोकांना दाखवून द्यायचं नव्हतं. माता पित्यांची तर खूप इच्छा होती, पण जड भरत राजाला आपली पंडित्व, आपलं ज्ञान हे लोकांना दाखवून द्यायचं नव्हतं. त्याला आपले पंडित जाहीर करायचे नव्हते. तो नेहमी भगवंताच्या चरणी, नेहमी भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असायचा. ज्ञान आणि भक्ती जेव्हा परिपक्व होते तेव्हा संसार वृक्षवरून माणूस तुटून पडतो. मग काही दिवसांनी त्याच्या माता पित्यांचा मृत्यू झाला आणि जड भरत वेड्यासारखा इकडे तिकडे फिरू लागला. माता पित्यांचा मृत्यू झाला, पण तो श्रीकृष्णाला विसरला नाही.
जड भरत आपले जीवन कसे व्यतीत करायचं हेच पाहत असे. हे शरीर राहावं म्हणून पोटाला खायचा. आपल्या हातून कोणत्याही जीवाची हत्या होऊ नये म्हणून तो चालताना खूप काळजी घ्यायचा. एकदा त्याच्या भावांनी त्याला शेताचे रक्षण करायला जड भरताला सांगितले की आपल्या शेताचे रक्षण कर. शेताचं रक्षण करण्यासाठी सांगितलं. मग जड भरताने विचार केला की आज हे काम सांगितलं आहे, उद्या अनेक दुसऱ्या प्रकारचे कुठलेही काम मला तो सांगेल. म्हणून राजानं शेतातील जे काही धान्य होतं, राजानं काय केलं, गायी आणल्या आणि सगळं धान्य त्या गायीला चारून टाकलं. धान्य चारल्याच्या नंतर जे काही पाखरं होती, जे काही पशु त्या धान्यावरती बसत होती, जडभरत राजाने त्यांना अडवलं नाही. जेवढं काही सगळं धान्य होतं सगळं धान्य त्यांना खाऊ घातलं. गायींना खाऊ घातलं, पाखरांना खाऊ घातलं. कारण त्याने असा विचार केला, मी जर यांना अडवलं तर खाणाराही राम आहे, खायला देणाराही राम आहे आणि मी थांबवणारा कोण, असा विचार राजाने केला. यांना थांबवणारा मी कोण, जे खातायत ते राम आहे. कारण सगळीकडे जिकडे तिकडे आपण जर पाहिलं, आपल्या दोन डोळ्यांनी जर पाहिलं, अंतःकरणातून जर पाहिलं तर सगळीकडे भगवान परमात्माच आहे. जिथे पाहू तिथे भगवान परमात्मा आहे. दगडात देव आहे, खांबात देव आहे, सगळीकडे देव आहे. देव नाही असं ठिकाणच नाही. मग जडभरत राजा माता पिता गेल्याच्या नंतर संपूर्ण काही दिवस वेड्यासारखं सोंग घेऊन राहायचा, पण मनात मात्र भगवंताविषयीची तळमळ, भगवंताचं नामस्मरण ह्याच गोष्टी मनामध्ये होत्या. पण त्याच्या मनात मात्र परमात्म्याचीच आराधना चालू होती. एक भिल्ल राजाला संतान नव्हते. त्याने काय केलं, संतान नसल्या कारणानं भद्रकालीला नवस केला. आणि नवस केल्याच्या नंतर मला जर पुत्र झाला तर मी तुला नरबळी देईन, असा नवस केला. नरबळी देईल असा नवस केल्याच्या नंतर यथावकाशानं त्याला काय झालं, पुत्र प्राप्त झाला. आणि पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर भिल्ल राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की एखादा माणूस बळी देण्यासाठी घेऊन या. भिल्ल राजाच्या सेवकांनी नजर अस्तव्यक्त अवस्थेत फिरणाऱ्या जड भरतावरती गेली. जड भरत राजा वेड्याचं सोंग घेऊन फिरत होता. मनात मात्र चित्त एवढं निर्मळ होतं, सतत आणि सतत भगवंताचं नामचिंतनच चालू होतं. पण नजर त्या जड भरत राजावरती गेली आणि जड भरत राजाला पाहिलं त्या सेवकांनी. राजांनी सांगितलं होतं नरबळी देईल, नवस केला. पाहिलं की जड भरत राजा चाललेला आहे. त्या सेवकांनी राजाला पाहिलं. ते त्याला घेऊन राजाकडे गेले आणि राजाकडे गेल्याच्या नंतर त्याला बळी देण्याचे निश्चित झाले. वेड्याचं सोंग घेऊन फिरत असताना पाहिलेला जडभरत राजा, त्या सेवकांनी त्याला धरलं आणि राजाकडे नेलं. बळी देण्याचं निश्चित झालं, बळी द्यायचा असं देखील ठरलं. पण त्या भिल्लांनी जडभरताला आंघोळ घातली, त्याला सुंदर भोजन दिलं, माळा घालून त्याला सजविले. अनेक प्रकारचा शृंगार त्या राजाचा केला. पण त्या जड भरताला कशाचेच काही वाटत नव्हते. जे मिळेल ते खायचा. त्याच्या दृष्टीने भोजन हे साधनच होते आणि भोजन हे साध्य होते. जड भरत राजाच्या दृष्टीने सतत भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन. जेव्हा माता पिता गेले तेव्हापासून इकडे तिकडे फिरत असे, वेड्याचं सोंग घेऊन फिरत असे.
त्या राजांनी जड भरत राजाला सुंदर असं त्या राजाचा शृंगार केला आणि बळी देण्यासाठी निश्चित केलं. त्याच्या लक्षामध्ये आलं की आपण 1 तासानंतर मरणार आहोत. हे जाणूनही हा जड भरत सुखाने भोजन करीत असे, सुखाने राहत असे, आनंदाने आपला आनंद व्यक्त करीत असे. आपलं मरण समोर आलंय तरी देखील जड भरत राजा आनंदानं राहतोय, आनंदानं खातोय. मला सांगा, आपल्याला जर कळालं की मी उद्या मरणार आहे तर आपण काय करतो? काय करू आपण? जड भरत राजाला कळतंय की 1 तासानंतर मी जाणार आहे, तरी देखील भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. तरी देखील आपली जी मस्ती होती भजनाची, ती मस्ती जड भरत राजानं सोडली नाही. आनंदानं सगळीकडे आनंद व्यक्त करू लागला. आणि जड भरत राजांनी पाहिलं, जड भरत राजाचे भोजन झाल्यानंतर त्याला भद्रिकालीच्या मंदिरात नेण्यात आले. तिथे तो मान खाली घालून शांत उभा राहिला. भद्रिकालीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खाली मान घातली आणि मनात भगवंताचं नामचिंतन तर चालूच आहे. खाली मान घातली आणि एकदम शांतपणे राजा उभा राहिला. भिल्ल राजाने भद्रिकालीची प्रार्थना केली आणि जड भरताचे मस्तक छेदण्यासाठी तलवार घेऊन तयार झाला. आता लक्षपूर्वक ऐका. सर्वात समभाव ठेवून परमेश्वराचे चिंतन करणारा जड भरत राजा. जड भरताला पाहून ती भद्रिकालिका देवीच प्रगट झाली. हा जो भिल्ल जातीचा राजा होता, तलवार काढली आणि मस्तक कापण्यासाठी तयार झाला. पण राजाच्या मनामध्ये भगवंताचं नामचिंतन चालू आहे, भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन चालू आहे. हे पाहिलं आणि ती भद्रिकालिका देवी प्रगट झाली जड भरताच्या समोर. कारण मनातली तळमळ, मनातलं भजन, मनातली आसक्ती, भगवंताविषयीचं प्रेम, या गोष्टी पाहून भद्रिकाली प्रगट झाली. तिने भिल्लाच्या हातातील तलवार काढून घेतली आणि त्याचेच मस्तक कापले. कोणाचे? ज्यानं नवस केला होता त्याचे. त्या राजाचं मस्तक कापलं गेलं. मग देवी भद्रिकालीचे रूप, ते रूप पाहून बाकीचे भिल्ल पळून गेले. जड भरताने आपलं काम, क्रोध, मद सगळं काही त्या ठिकाणी सोडून दिलं आणि परत भगवंताचं नामचिंतन चालू केलं. जड भरत राजा वरून दिसत होता की एक साधारण वेश धारण करून फिरणारा तो राजा, की देवीच्या दरबारामध्ये नेलं. मनात भजन चालू होतं, भगवंताविषयीची आसक्ती होती. त्याचा परिणाम असा झाला की देवी प्रगट झाली आणि राजाला वाचवलं. मग काही काळानंतर सिंधू देशाचा राजा रघुगण ह्याच्या मनात ब्रह्मज्ञान मिळवावे असे आले. तो पालखीत बसून कपिल मुनींच्या आश्रमात जाण्यास निघाला आणि आश्रमात गेल्याच्या नंतर त्याची पालखी उचलणाऱ्याला 4 भोयांपैकी एक भोई त्याच्यातला पळून गेला. जे काही पालखी उचलणारे लोक होते, 4 जणांतला 1 जण पळून गेला. आणि पाहिलं, आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर राजांनी जे काही इतर लोक होते त्या लोकांना सांगितलं की जो मिळेल तो माणूस घेऊन या. इकडे तिकडे पाहिलं, भटकणाऱ्या जड भरताला त्यांनी पकडून आणले. कारण जड भरत राजासारखा भटकंतीच करत होता. माता पिता गेले तेव्हापासून इकडे तिकडे फिरायचं, काही भेटेल तेवढंच अन्न खायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. मनामध्ये दुसरं काहीच नव्हतं. जड भरत राजाला उचलून आणलं
आणि सांगितलं की इथला एक माणूस गेलेला आहे, याच्या जागेवर तुम्ही उभे राहा. मग काय ती पालखी उचलायची होती. जड भरत राजाने मुकाट्यानं पालखी उचलली. पालखी उचलल्याच्या नंतर त्याला आठवले की तो पूर्वजन्मात राजा होता आणि तो स्वतःला पालखीत बसत होता. लक्षामध्ये आलं की अरे, मी पूर्वजन्मामध्ये एक राजा होतो, मला देखील असेच लोक बसून मला नेत होते, पण आज मला दुसऱ्याला खांद्यावर घेण्याची वेळ माझ्यावरती आली. विचार करतोय राजा की पूर्वजन्मी मी देखील एक राजा होतो. पण राजानं कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. आनंदानं पालखी उचलली आणि त्या पालखीचा स्वीकार केला. ते प्रारब्ध आहे की ते स्वीकारल्याशिवाय आपली सुटका होत नाही, ह्याची त्याला पूर्ण जाणीव होती. प्रारब्ध कर्म भोगायच्या इच्छेने ज्ञानी लोक जगत असतात. जर प्रारब्ध चांगलं असेल, आपल्या पाठीमागे जर देवाचा आशीर्वाद असेल, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. आपलं प्रारब्ध हे चांगलं असलं पाहिजे. कारण आपलं जर प्रारब्ध खराब असेल तर त्या व्यक्तीवर अनेक प्रकारचे संकट येतात. कारण जड भरत राजाच्या मनामध्ये सतत आणि सतत भगवंताचं नामचिंतनच चालू होतं. शुकदेव सांगतायत राजाला की राजा, भरताच्या मार्गाने अनुकरण करणे कोणालाही जमत नाही. कारण जड भरत राजाचं अस्तित्व एवढं मोठं होतं की भगवंताचं नामचिंतन तर कधी सुटत नव्हतं. केवढ्याही संकटासमोर गेला तरी मनात भगवंताचं नामचिंतनच चालू होतं. भरताच्या मार्गाने अनुकरण करणे कोणाही राजाला जमले नाही. त्याचा त्याग फार मोठा होता. राजाचा त्याग फार मोठा होता. कारण एवढं भगवंताचं नामस्मरण करणं, एवढं अनुष्ठान करणं ही काही सोप्या गोष्टी नाही. राजाचं प्रारब्ध चांगलं होतं म्हणून भगवंताचा आशीर्वाद पाठीशी होता. केवढ्याही संकट समोर जरी गेला तर अजिबात घाबरत नव्हता. एक तासानंतर मला मरायचंय हे माहिती असून देखील राजा भगवंताचं नामचिंतनच करत होता. अगदी आनंद व्यक्त करत होता. पण झालं असं, त्याची हरिभक्ती असीम होती. हरणावरील दयेमुळे त्याला एका जन्मानंतर असे घडले. पण त्या चुकीमुळे तो सावध झाला. त्याच्या भक्तियोगाची महती आठवून आपण आपल्या देहाची आसक्ती सोडली पाहिजे हे त्याला कळून आलं की जड भरत एका हरणामुळे त्याला पशुचाच जन्म घ्यावा लागला.
हरणी गर्भा गेला. एका पशुमुळे राजाला देखील त्याचा जन्म घ्यावा लागला. मरता वेळी पाहिलं त्या हरणाला अगदी मरत्या वेळी ते पाहिल्याच नंतर राजाला देखील त्याच जन्माला जावं लागलं. शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत, राजा त्याला त्याची चूक समजली, चूक मान्य झाली आणि त्याने त्याच्या जीवनाचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्यानंतर शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत, राजा मनु आणि शत्रुपा यांची मुलगी प्रसूती ही दक्ष राजाला दिली आणि त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर त्यांना 60 मुली झाल्या. त्यातलीच एक सती, त्याच्यामध्येच त्या 60 मुलींमधलीच एक सती ही होती. आणि त्या सतीचा दुसरा अवतार म्हणजे पार्वती. पार्वती देवी ही देवता आहे. देवता ही वेगवेगळे नसतात. सती आणि महादेव हे दोन वेगळे नाहीत. कारण म्हणतात ना, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका आसने कीजे. महादेव आणि सतीचा विवाह झाला. मग महादेव कसे आहेत, भगवान भोलेनाथ कसे आहेत त्यांचं वर्णन केलं की भगवान भोलेनाथाचं आपण नामस्मरण जरी केलं, भगवंताचं नाव जरी घेतलं तरी अगदी हे जे वातावरण आहे ते वातावरण अगदी मंगलमय होऊन जातं. ही भगवान भोलेनाथाच्या नामाची ताकद आहे. भगवान भोलेनाथांचं वर्णन करतायत की तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ. भगवान भोलेनाथ कशा आहेत की भगवान भोलेनाथाचं आपण नाव जरी घेतलं ना तरी अगदी हे जे वातावरण आहे ते वातावरण मंगलमय होऊन जातं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय,
सतीला सांगतात की सती, तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये मला बोलवलेलं नाही, त्या यज्ञामध्ये मला मान दिलेला नाही, म्हणून तू जाऊ नको. सती सांगते, स्वामी, माझ्या वडिलांचे यज्ञ आहे, मला तर जावंच लागणार आहे. मी जर गेले नाही तर माझे बाबा माझ्यावरती रागवतील. मला जाणं गरजेचं आहे, यज्ञ फार मोठा आहे, त्या यज्ञामध्ये मला जावंच लागणार आहे. सती सांगते, भगवान शिवजी म्हणतायत, सती, बिना आमंत्रणाचं भक्ताच्या घरी जावं, गुरुच्या घरी शिष्याने जावं, मुलांना आपल्या आई वडिलांच्या घरी न बोलवता जावं, पण जिथं आपल्याला बोलवलंच नाही तिथं जाऊ नये. सती ऐकत नाही. सती म्हणते, स्वामी, मी जाणार, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मला जाणं गरजेचंच आहे. सतीनं नकार दिला आणि आपल्या वडिलांच्या घरी निघाली. सती आपल्या वडिलांच्या घरी आली. सतीनं पाहिलं, दक्ष राजानं पाहिलं सतीला. जे काही आपल्या बहिणी होत्या, बहिणी देखील हसायला लागल्या. सतीला पाहिलं दक्ष राजाने. सतीला विचारलं, सती, तुझा तो गोळा महादेव आला नाही का ग? सती सांगते, ते आले नाहीत. बाबा, तुम्ही एवढा मोठा यज्ञ केला, एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये तुम्ही त्यांना मान दिला नाही, म्हणून ते यज्ञासाठी आले नाही. सती सांगते, दक्षराजा म्हणतात, सती, त्या भोळ्या महादेवाला मी तुला दिलं, खूप मोठी चूक झाली माझ्या हातून, मी तुला द्यायला नव्हतं पाहिजे ग. तो भगवान भोलेनाथ, मी तुला दिलं, खूप मोठी चूक केली सती मी. सती म्हणते, बाबा, काही झालं तरी चालेल, पण मी त्या भोळ्या महादेवाला सोडणार नाही. दक्षराजा सांगतात, सती, त्या भगवान भोलेनाथाला तू सोडून दे आणि माझ्या घरी येऊन राहा. सतीनं आपले कान दाबले. सती म्हणते, बाबा, असं बोलण्याच्या अगोदरच मला मरण का आलं नाही बाबा? असे शब्द माझ्या कानावर पडण्या अगोदरच मला मरण का आलं नाही बाबा? एक वेळेला तुम्ही दिलेला हा जो देह आहे ना, हा देह मी सोडून देईल, पण माझ्या भगवान भोलेनाथाला मी सोडणार नाही बाबा. सती सांगते, ऐसे सुबान आए ना ऐसी शान, ऐसी सुबान आए ना ऐसी शान, जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबान ऐसी सुबान
बाबा. एक वेळेला तुम्ही दिलेला हा देह मी समर्पित करीन, पण माझ्या भगवान भोलेनाथाला मी सोडणार नाही बाबा. सती निघाली, योग अग्नीमध्ये लीन होण्यासाठी सती निघाली. निघाली सती. योग अग्नीमध्ये लीन होण्यासाठी निघाली. नंदी बाबानं पाहिलंय की सती योग अग्नीमध्ये लीन होण्यासाठी गेली. जे काही गुंड वेताळ होते नाचायला लागले. सती सती असं करू नको तू. सती सती असं करू नको तू. योग अग्नीमध्ये लीन होण्यासाठी सती गेली. उभा राहा उभा. तिला उभं करा. एवढ्या जवळ नका ते पेटू.